पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांना आणखी एक धक्का बसणार आहे। आमदार रामराजे निंबाळकर अजित पवार यांची साथ सोडणार आहेत। रामराजे आता लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। हर्षवर्धन पाटलांपाठोपाठ आणखी एक बडा नेता पवारांच्या राष्ट्रवादीत येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथी आणि घडामोडी पाहायला मिळत आहेत। त्यातच पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांना आणखी एक धक्का बसणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आमदार रामराजे निंबाळकर देखील आता अजित पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे ऐन आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात। काय या संदर्भात सविस्तर माहिती, नेमका पक्षप्रवेश सोहळा कधी होणार आहे? कारण विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे की रामराजे निंबाळकर हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षामध्ये सहभागी होणार आहेत। अजित पवारांची साथ ते सोडणार आहेत। अमोल, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी जोडले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। रामराजे लवकरच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। आमदार रामराजे निंबाळकर हे आता आपल्या अजित पवार यांची साथ सोडणार आहेत अशी चर्चा आहे। नेमकी काय कारण असू शकतात, ही माहिती कितपत खरी आहे, या संदर्भात आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? अजिबात खोटी माहिती आहे, ह्या केवळ चर्चा आहेत। अशी चर्चा 2 दिवसांपूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दल झाली होती। त्या चर्चेमध्ये असं सांगितलं गेलं होतं की त्यांच्या तत्वातले सदस्य पवार साहेबांना भेटले आणि स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिलं। तुमच्याशी बोलण्याच्या 1 तासापूर्वी मी स्वतः पोहरा देवीला प्रधानमंत्री आले त्यावेळेस दादा स्वागताला होते। दादांसोबत, अजितदादांसोबत मी होतो। त्यावेळेस त्यांच्याशी पण माझी या विषयावर चर्चा झाली। त्यांनी सांगितलं की आता काही कोणी इथून जाणार नाही। नक्कीच अमोलजी, आपण ठामपणे सांगताय की ही माहिती खोटी आहे। मात्र बऱ्याच पक्षप्रवेशाचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला की ऐन पक्षप्रवेश होईपर्यंत ठामपणे हा दावा ते नेत्यांकडूनही केला जातो, पक्षाकडूनही केला जातो की ते साथ सोडणार नाहीत। मात्र अशा प्रकारचे काही उदाहरणं देखील आहेत। माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की रामराजे साहेबांचा किंवा आमदार दीपक चव्हाण यांचा काही खुलासा आलाय का तुमच्यापर्यंत जातो म्हणून? येस, तो सांगा। नाही अमोलजी, कुठल्याही प्रकारचा खुलासा नाही। मात्र ज्या प्रकारचे संकेत आणि सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळत आहे की रामराजे लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। नाही, मला बोलू द्या। तुमचे सूत्र आणि तुमचे संकेत तेव्हाच आम्ही खरे मानू ज्यावेळेस ते अधिकृत प्रवेश घेतील किंवा अधिकृत कुठं पवार साहेबांच्या सोबत बसतील। तोपर्यंत ह्या केवळ चर्चा आहेत। आणि मी सांगतो काय, तर पूर्वी दीपक चव्हाण यांची आहे, खूप पाठबळ पण त्या ठिकाणी मिळालेलं आहे। नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद। नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।